हिंदीच्या बोर्ड पेपरमध्ये जर तुम्ही ह्या चुका करायच्या टाळल्या तर तुम्ही नक्कीच हिंदी या विषयात 80 पैकी 75च्या वर मार्क्स मिळाल. तर चला तर पाहूयात कोणत्या त्या चुका तुम्ही टाळल्या पाहिजेत जेणेकरून तुमचा देखील हिंदी या विषयात स्कोर चांगला होईल. तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. सर्वप्रथम बघा, तुम्हाला जी उत्तरपत्रिका देतील त्यावर पहिल्या पेजवरील जी इन्फॉर्मेशन असते, जसं की तुमचा केंद्र क्रमांक, त्यानंतर तुमचा सीट नंबर व्यवस्थित अगदी अंकात, त्यानंतर अक्षरात असा लिहून तुमची सही करायची आहे. व इथे पर्यवेक्षकांची सही अजिबात तुमची सही करायची नाही. फक्त कॅन्डिडेट सिग्नेचर जिथं दिलं आहे तिथंच तुमची सही करायची आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, विषय लिहिताना हिंदी लिहायचं आहे, कारण हिंदी या विषयाचा पेपर आहे. त्यानंतर पेपर इथे ब्लँक सोडायचा आहे. दिनांक हा 4 मार्च 2026 आणि तुमची उत्तर लेखनाची भाषा ही असणार आहे मराठी. तर हा फॉर्मॅट अगदी करेक्ट आहे. तुम्ही व्यवस्थित अगदी उत्तरपत्रिकेच्या पहिल्या जे पेजवर इन्फॉर्मेशन भरायची असते व्यवस्थित अगदी अशीच लिहायची आहे. त्यानंतर पहा इथे तुमचा बारकोड हा तिथं तुमचा बारकोड इथं चिटकवायचा आहे. दिलेल्या चौकटीत हा बारकोड ह्या चौकटीत व्यवस्थित अगदी तुम्ही चिटकवायचा आहे. त्यानंतर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, पेपर लिहिताना इथून अजिबात क्वेश्चन नंबर लिहायचा नाही. तर इथून तुम्हाला लिखाणाची सुरुवात करायची आहे. तर सर्वप्रथम प्रश्न क्रमांक 1 जो असणार आहे तो मेन चौकटीत लिहायचा आहे. इथे अजिबात प्रश्न क्रमांक 1 म्हणजे जो क्वेश्चन नंबर दिलेला आहे तिथं अजिबात त्यानंतर असं अजिबात लिहायचं नाही. जो मेन प्रश्न आहे तोच फक्त चौकटीत लिहायचा आहे. त्यानंतर तुम्ही लिहिण्यासाठी कोणता विभाग लिहिणार आहात सर्वप्रथम, तर त्या विभागाचं जे टायटल असणार आहे ते लिहायला देखील विसरायचे नाही. तर इथं पाहू शकता विभाग 1 गद्य सोडवलेला आहे. तर विभाग 1 गद्य असं तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये जो विभाग सोडवणार आहात तिथं लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला अजिबात प्रश्न जे दिलेले आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये ते अजिबात उत्तरपत्रिकेमध्ये लिहून काढायचे नाहीत. फक्त तुम्हाला उत्तरे लिहायची आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 त्यानंतर जो असणार आहे तो ह्या ओळीला येणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, समास हा नेहमी काय करायचा आहे, तर जी तुमची उत्तरपत्रिका असणार आहे त्याच्या डाव्या साईडलाच तुम्ही समास आखायचा आहे. अजिबात इकडच्या साईडला उजव्या साईडला समास आखत बसायचा नाही. ते रॉंग आहे प्रेझेंटेशनसाठी आणि जिथे तुमचं मार्क्स देखील जाऊ शकतात. जर तुम्ही कितीही चांगलं प्रेझेंटेशन केला असला तरी तुमचं मार्क्स हे कट होऊ शकतात, कारण तुम्ही समास हा डाव्या बाजूला आखल्यामुळे. त्यामुळे समास हा उजव्या बाजूला आखल्यामुळे त्यामुळे तुम्ही नेहमी काय करायचं आहे, समास हा डाव्या बाजूलाच आखायचा आहे. 1 किंवा 2 तुम्ही लाईन इथे आखू शकता. त्यानंतर पहा, ज्या कृती देणार आहेत तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये त्या जशाच्या तशा काढायच्या आहेत. जर तिथं वर्तुळ दिलं असेल तर तुम्ही वर्तुळच काढलं पाहिजे. तिथं चौरस दिला असेल तर तुम्ही उत्तरपत्रिकेत चौरसच काढायचं आहे. जशी आकृती तुम्हाला कृती दिलेली आहे तशीच काढायची आहे आणि ती कृती पेननंच काढायची आहे. अजिबात इथे पेन्सिलचा वापर करायचा नाही. जरी तुम्ही प्रश्नाचं उत्तर हे बरोबर लिहिलं असलं आणि ती कृती पेन्सिलने जरी काढली असतील तर तुम्हाला तिथे 2 पैकी 0 मार्क्स हे देण्यात येणार आहेत. त्यामुळे पेनेनेच कृती ही काढायची आहेत. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, अजिबात घाईघाईत पेपर हा लिहायचा नाही. जर एखादा प्रश्न जर तुम्हाला समजला नसेल तर त्यासाठी थोडंसं जागा सोडायची आहे आणि त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनचा अटेम्प्ट करायचा आहे. त्यामध्येच तुम्ही जर वेळ घालवला तर तुमचं पुढचं जे लिखाणाचं असणार आहे प्रश्न ते काय करतील, त्यामध्ये देखील तुम्हाला लिहायला जे येणार आहे त्यामध्ये तुमचे मार्क्स कट होणार आहेत, कारण तुम्ही ते कमी लिहिल्यामुळे. त्यामुळे जो प्रश्न येत नाही, ज्याचं उत्तर तुम्हाला ह्याच्यामध्ये पॅसेजमध्ये जर सापडलं नसेल तर त्यासाठी काय करायचं आहे, थोडंसं त्यामध्ये स्पेस सोडायचा आहे उत्तरपत्रिकेत आणि नेक्स्ट क्वेश्चन्स अटेम्प्ट करण्यासाठी घ्यायचा आहे. त्यामध्ये जर वेळ घालवला तर तुमचा पुढचा देखील प्रश्नामध्ये होणार आहे, तुमचा वेळ हा त्यामध्ये कमी मिळणार आहे तुम्हाला लिहिण्यासाठी. त्यानंतर पहा, स्वमतचा प्रश्न देखील तुम्ही व्यवस्थित अगदी 5 ते 6 ओळीत जरी लिहिला व्यवस्थित हिंदीच्या शुद्ध लेखनाच्या नियमानुसार, इथे अजिबात तुम्ही काय करायचं नाही, तर पूर्णविराम आपण मराठीत कसा देतो तर एक स्मॉल डॉट देतो, परंतु तसं करायचं नाही. हिंदीमध्ये काय आहे, तर पूर्णविराम हे दंडकच्या चिन्हानुसार काय केलं जातं, शो केलं जातं. त्यामुळे तुम्ही हिंदी या विषयात नेहमी जे शुद्ध लेखनाच्या नियमानुसार जे लिखाण आहे हिंदीचं तसंच तुम्हाला पेपर हा लिहायचा आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक झाल्यानंतर जो असणार आहे तो व्यवस्थित ह्या पेजवर जरी
जर तुमचा अ प्रश्न आला तर इथून तुम्ही आ प्रश्न स्टार्ट करू शकता किंवा नेक्स्ट पेजवरून देखील तुम्ही स्टार्ट करू शकता. त्यानंतर पहा अव्यवस्थित अगदी सोडवायचा आहे. त्यानंतर ई प्रश्न हा देखील व्यवस्थित अगदी तुम्हाला 4 मार्क्ससाठी असणार आहे. त्याच्या देखील कृती ह्या पेननंच काढायच्या आहेत. त्यानंतर नेहमीच तुम्हाला काय करायचं आहे, नवीन जो प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक विभाग 2 मधला तो नेहमी काय करायचा आहे, उत्तरपत्रिकेच्या उजव्या बाजूला स्टार्ट करायचा आहे. अजिबात डाव्या बाजूला स्टार्ट करायचा नाही. नेहमी तुमचा प्रश्न असणार आहे तो उजव्या पानावरच, उत्तरपत्रिकेच्या उजव्या पानावरच तुमचा नेहमी मेन प्रश्न हा स्टार्ट व्हायला पाहिजे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, जो व्याकरणाचा भाग असणार आहे त्यामध्ये काय करायचं आहे, तर व्याकरणाच्या ज्या चुका असतात त्या अजिबात करायच्या नाहीत. जसं की इथं जर कृती तुम्हाला पेन्सिलने जर काढली तर तुमचं मार्क्स जाऊ शकतात. त्यामुळे ही जी कृती असणार आहे ती तुम्हाला पेननंच काढायची आहे पहा व्याकरणामध्ये, आणि व्याकरणाचे प्रश्न अजिबात चुकवायचे नाहीत. हे हातातले मार्क्स असणार आहेत. त्यानंतर पहा पत्रलेखनाचा जो भाग असणार आहे त्यामध्ये देखील व्यवस्थित अगदी पत्रलेखनाचा जो फॉर्मॅट आहे, दिनांक लिहायला विसरायचे नाही, पत्ता, नाव, विषय, तर हे जर तुम्ही फॉर्मॅट व्यवस्थित फॉलो केला तर तुम्हाला देखील रचना विभागमध्ये काय होतील, तर तुम्हाला पैकीच्या पैकी हे मार्क्स हे मिळतील. त्यानंतर कहाणी लेखनला काय करायचं नाही, तर टायटल लिहायला विसरायचं नाही, आणि त्यानंतर सीख जी आहे ती देखील लिहायला विसरायचे नाही. आणि विज्ञापन लेखनमध्ये पाहिलात तर तुम्हाला काय करायचं आहे, संपूर्ण ही जी विज्ञापन आहे किंवा जी जाहिरात देणार आहेत ती काय करायचं आहे, हिंदीमध्ये व्यवस्थित अगदी अट्रॅक्टिव्ह असायला पाहिजे, आणि त्याची भाषा काय पाहिजे, तर व्यवस्थित अशी वाचनीय पाहिजे. आणि ज्या कृती ज्या आहेत पहा, ही कृती आणि ही कृती या पेनचाच वापर करायचा आहे. अजिबात इथे पेन्सिलचा वापर करायचा नाही. आणि विज्ञापन लेखनमध्ये संपर्क क्रमांक आणि मोबाईल क्रमांक द्यायला विसरायचं नाही. याला देखील तुमचे मार्क्स असतात. तुमचा काय मेन सब्जेक्ट आहे याला देखील ते मार्क्स हे असतात विज्ञापन लेखनमध्ये. त्यानंतर पहा तुम्हाला जो निबंधाचा विषय असणार आहे तो व्यवस्थित तुम्हाला एकच कोणताही निबंध लिहायचा आहे. अजिबात दोन्ही पण मला निबंध येतात, दोन्ही पण मी लिहिणार, तर अजिबात अशी काय चूक करू नका. कारण तुम्हाला 7 मार्क्स हे काय असल्यामुळे तुम्ही कोणता तुम्हाला सोपा जाईल तोच निबंध लिहायचा आहे. आणि तो अगदी कसा लिहायचा आहे, तर शुद्ध लेखनाच्या नियमानुसार व्यवस्थित अगदी हिंदीत साध्या आणि सोप्या भाषेत तुम्हाला हिंदीत लिहायचं आहे, आणि जेणेकरून तुम्हाला देखील यामध्ये 7 पैकी 7 मार्क्स हे मिळून जातील. तर ह्या ज्या स्मॉल ज्या चुका असतात, ज्या छोट्या आपण चुका करतो बोर्डाच्या परीक्षेत, त्या अजिबात तुम्ही करायच्या नाहीत. या जर तुम्ही चुका करायच्या टाळल्या तर नक्कीच तुम्हाला हिंदी या विषयात 80 पैकी 75च्या वर मार्क्स मिळवल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.